व्यथा तुमची, बातमी आमची। चिमणगाव ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम चालू। भोंगा अभ्यासाचा चिमणगाव ग्रामपंचायतचे सरपंच कोमल बागडे व उपसरपंच श्रीकांत जाधव उर्फ पांडू नाना तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन बर्बाद होऊ नये यासाठी गावातील काही तज्ञ लोकांना बरोबर घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तरी दररोज सायंकाळी 7 वाजता भोंगा वाजवला जाईल। भोंगा वाजवल्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थांनी आपापल्या घरातील टीव्ही, मोबाईल 7 ते 8:30 या वेळेत बंद ठेवून मुलांना अभ्यास करण्यास बसवावे आणि भोंगा अभ्यासाचा या उपक्रमास पालकांनी व गावकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती व सर्व शिक्षक, स्टाफ, चिमणगावचे सरपंच, उपसरपंच यांनी हा मोठ्या उत्साहाने उपक्रम चालू केला आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, अमित सावंत, सौरभ सावंत, संग्राम खटावकर, सूर्यकांत जाधव, कोरेगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, श्रमिक ब्रिगेड दत्ता सावंत हे उपस्थित होते। आक्रोश न्यूज मराठीसाठी दत्ता सावंत, कोरेगाव। नमस्कार, मी विद्यमान सरपंच चिमणगाव ग्रामपंचायत मार्फत एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे। गावामध्ये 10 तारखेपासून भोंगा बसवलेला आहे मुलांच्या अभ्यासासाठी। त्याचं टायमिंग संध्याकाळी 7 ते 8:30 या टायमिंगमध्ये पालकांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि मुलांच्या अभ्यासावर लक्ष देऊन टीव्ही, मोबाईल बंद करून मुलांचा अभ्यास पूर्ण करून घ्यायचा आहे। आम्ही नवीन उपक्रम राबवत आहोत। अजून काही? नमस्कार, मी संदीप जगदाळे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत चिमणगाव। आम्ही आमच्या चिमणगाव ग्रामपंचायत मार्फत दिनांक 10/1/2026 पासून गावामध्ये भोंगा बसवला आहे। त्या भोंग्याचा आम्ही उपयोग गावातील मुलांना अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग करत आहोत। ते सायंकाळी 7 वाजता आम्ही सुरू करतो। ते भोंगा आम्ही वाजवतो की भोंगा वाजवल्यानंतर मुले अभ्यासाला बसतात आणि घरातील टीव्ही आणि मोबाईल सर्व बंद करून ठेवले जातात आणि ते 8:30 हा कार्यक्रम 7 ते 8:30 वाजेपर्यंत असतो। 8:30ला भोंगा वाजवल्यानंतर मुलं अभ्यास करायचे थांबतात आणि मग त्यानंतर टीव्ही चालू केली जाते। पण या कार्यक्रमासाठी गावातील लोकांचा आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।